हॅलो, नमस्कार. मी आज बनवते कांद्या खोबऱ्याचं वाटण. त्यासाठी लागणारं साहित्य मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे 2 वाटं खोबरं आहे, किसून घेतलेलं सुकं खोबरं. आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण केलं तर फ्रीजमध्ये जास्त दिवस राहत नाही. हे वाटण आपण सुक्या खोबऱ्याचं केलं तर 15 दिवस राहतं पटकन. त्यासाठी 2 वाट्या खोबरं किसलेलं, आलं 2 कांदे सोलून, 2-3 इंच आल्याचे तुकडे, 2 टोमॅटो, 4 कांदे आणि थोडी कोथिंबीर. आता आपण हे सगळं भाजून घेऊ. हे बघा, आता आपण गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. एकदम खरपूस झालेलं आहे. आता गॅस बंद करून आपण हे खोबरं काढून. हे बघा, आता मी कांदा भाजून घेत आहे. कांदा, आलं आणि लसूण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. कच्चा राहायला नको म्हणून सगळं एकदमच टाकलेलं आहे मी. हे आपल्या कांद्या खोबऱ्याच्या वाटणापासून आपण कमीत ते कमी 20 प्रकारच्या रस्सा भाज्या बनवू शकतो, किंवा उसळ, किंवा भरलेले वांगी, भरलेले कारले, भरलेले भेंडी, असं सगळे प्रकार आपण याच्यापासून करू शकतो. तुम्ही नक्की करून बघा. हे आता आपला कांदा भाजत आलेला आहे. टोमॅटो टाकला. टोमॅटो पण चांगलं मऊ होईपर्यंत भाजायचं. टोमॅटो मऊ झाला की आपण कोथिंबीर टाकायची. ते चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची. झालेलं आहे. आता त्याच्यात खोबरं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून गॅस बंद करायचा. आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. बघा, आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण आपण ह्या डब्यात, हवा बंद डब्यात ठेवणार आहे. 15 दिवसपर्यंत फ्रीजमध्ये राहतं, काही होत नाही. आज ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असली त्यावेळेस आपण फोडणी तयार करून ते लाल तिखट, गरम मसाला व हे 2 चमचे वाटण टाकून परतून घेऊन, म्हणून आपण कुठली रस्सा भाजी करणार आहे ते घालून आपण भाज्या बनवू शकतो. धन्यवाद.